बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंना हटवण्याच्या हालचाली, शिंदेंच्या शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव। संतोष देशमुख हत्येच्या तपासासाठी नवी एसआयटी, आयपीएस डॉक्टर बसवराज तेलींच्या नेतृत्वात नवी टीम। आधीच्या एसआयटीवर देशमुख कुटुंबियांनी आक्षेप घेतला होता। धनंजय देशमुख आज केजमध्ये एसआयटी प्रमुख बसवराज तेलींना भेटणार। चर्चेनंतर सामूहिक आत्मदहन आंदोलनाबाबत पुढचा निर्णय। खंडणी प्रकरणी जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडची पुण्यात 25 कोटींची प्रॉपर्टी असल्याची माहिती। लवकरच ईडी आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची शक्यता। वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी आज संपणार। 13 दिवसांपासून सुरू असलेल्या चौकशीनंतर वाल्मिक कराडला आज केज कोर्टात हजर करणार। सिल्लोड विधानसभा निवडणूक यापुढे लढणार नाही, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा। तर आगामी सिल्लोडची नगर परिषद आपली शेवटची निवडणूक असेल, असंही वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस आज पानिपत शौर्यभूमीला भेट देणार। मराठा सैन्याच्या शौर्याला वंदन करणार। मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला केंद्राचा मान। सोयाबीन खरेदीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची घोषणा। माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। तर कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही, हसन मुश्रीफांकडून नकार घंटा कायम। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचे अध्यक्ष संजय शिरसाट यांचे माझाशी बोलताना संकेत। एका कुटुंबात दोघांना घर घेण्याविरोधातली अटही शिथिल होण्याची शक्यता। चायना मांजामुळे वेगवेगळ्या शहरात अनेक जण जायबंदी। नागपूरमध्ये अवैध मांजावर बुलडोझर, तर नाशिकमध्ये सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणार। महाकुंभ मेळ्यात आज साधू महंतांचं पहिलं शाही स्नान। आतापर्यंत 65 लाखाहून अधिक जणांचं पवित्र स्नान। पेशवाई प्रथेनंतर साधू महंतांच्या 13 आखाड्यांचा क्रम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।